मोठ्या लोकांची आत्मचरित्र म्हटलं की ती काही गाजतात तर काही वादात अडकतात. पण इथे तो एक सामान्य माणूस आहे, तो लिहितोय स्वतःच आत्मचरित्र आणि त्याला मदत करतोय त्याचाच मुलगा. बघूया काय आहे विशेष. आणि हा विशेष परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नीलजींच्या टीमचे अंशुमन आणि अतुल. अम्मा देख आ देख तेरा मुंडा बिगड़ा जाए, अम्मा देख आ देख तेरा मुंडा बिगड़ा जाए, अम्मा देख 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 मुंडा बिगड़ा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा. सकाळी सकाळी कशाला रडताय? अरे बाळा रडत नाही, मी गाणं म्हणतोय. हे काय गाणं आहे का? गाणं कसं असतं? आईचा घोड येडा झाला का रे. नालायका भरल्या घरात शिव्या कशाला देतोयस? हे आजच्या जमान्याचं गाणं आहे बॅब्स. मी सारखं बॅब बॅब म्हणून किती वेळा सांगितलं तुला? बकरीसारखं बॅ बॅ करतोयस. बाबा म्हणायचं बाबा. ठीक आहे बाबा. ओके बॅब्स. काय सुधारणार काल तू? लक्षात ठेव, पण मी ठरवून टाकलेलं आता. बॅब्स आपल्या घरात ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नसू दे, तरी मी ठरवलंय, मी आत्मचरित्र लिहिणार. कुणाचं? अरे स्वतःच लिहितात त्याला आत्मचरित्र म्हणतात. नालायका. आईला विचारलंय काय? हो तिला विचारायला पाहिजे. तिला कशाला विचारू? हळू बोला, ऐकलं ना तर आतून सिलेंडर फेकून मारेल. नाही तिला कशाला विचारायचं? अरे माझं आत्मचरित्र आहे, मी लिहिणार नाही का? ठीक आहे, दुपारी जेवल्यानंतर पटकन लिहून टाका, लगेच संपेल. अरे आत्मचरित्र लिहायचं, SMS नाही पाठवायचा मला. अरे बापाचं कौतुक नाही तुला? कौतुक करायला तुम्ही काय सुपरमॅन आहेत का? पण मी कॉमन मॅन आहे की नाही? म्हणूनच विचारतोय आत्मचरित्रात लिहिण्यासारखं तुमच्या आयुष्यात घडलंय काय? म्हणजे मला सांगा ना, तुम्ही कुठला शोध लावलाय का? तुमच्यावर काय अत्याचार झालेत का? मला सांगा ना, काय झालंय का? हे सगळं महत्वाचं असतं. मग बरेच अत्याचार झाले. अरे जेव्हा जेव्हा मी रेशनिंगच्या रांगेत उभा असतो, माझा नंबर आला की वाणी म्हणतो साखर संपली म्हणून. रांगेचा कुठलाच फायदा झाला नाही मला. फालतू अत्याचार आहे हा का? अत्याचार आहे का? मला सांगा, शोध कुठला लावला? शोध तुझा नाही का लावला मी शोध? तो चुकून लागलाय हो. काय बाबा तुम्ही एकच शोध लावलात, काकांकडे बघा 4-4 शोध लावले. अरे त्याला काम नव्हती, रोज तेच करायचा, दर वर्षाला तेच शोध लावायचा तो. असू देत काकांचं जाऊ देत, तुमचा शोध सांगा. मी ट्रेन मध्ये गर्दी असताना मला उतरायला मिळायचं नाही. म्हणून एक दिवस मी मच्छी मारी असा ओरडलो, सगळ्यांनी जागा दिली. हा शोध मी लावला बरं का? फालतू शोध आहे काय? शोध आहे का? बरं तुम्ही लफडी तरी केलीत का? लफडी म्हणजे बरीच लफडी केली. बायका फिरवला, त्यांना हॉटेलात घेऊन गेलो, पिक्चरला घेऊन गेलो. एकदा बॉसच्या सेक्रेटरीला मी घेऊन जात होतो, समोरून बॉस आला. मला म्हणतो, काय रे माझ्या सेक्रेटरीला घेऊन जातोस? माझा पारा चढला. अशी छानकन त्याला दिली ना, पड्डीशी त्याची 32 बाहेर आली. एवढं सगळं केलं तुम्ही? हो, मनातल्या मनात. अरे मनातल्या मनातच करणार. अरे तुला सांगतो, असं नुसतं आकर्षण जरी वाटलं ना, तर नेमका तुझ्या आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा आणि त्या आकर्षणाचं घर्षण होऊन सगळ्या विचारांचं विसर्जन होऊन जायचं. बॅब्स हे जर सगळं तुम्ही लिहिलात ना, तर कुत्रा पण वाचणार नाही तुमचं आत्मचरित्र. का हो? आत्मचरित्र कसं झॉलिंग पाहिजे. झॉलिंग म्हणजे असं रापचिक रंपट सटाक. म्हणजे काय? एक काम करतो, तुमचं आत्मचरित्र मीच लिहितो. तू? हा, मला सांगा तुमचा जन्म कुठे झाला? KEM ला. हेच लिहायचं नाही. सुरुवातीपासून इमोशन सिंपती गोळा करायची. आपण काय लिहायचं? तुमचा जन्म झाला तेव्हा धो धो पाऊस पडत होता, विजा कडकडत होत्या. अरे पण माझा जन्म मे महिन्यातला आहे. बॅब्स तुम्हाला जर मी पावसाळ्यात जन्माला घातला तर तुम्हाला काय सर्दी होणार आहे का? अरे हा, तर धो धो पाऊस पडत होता, विजा कडकडत होता, मिठी नदीला पूर आला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये KEM हॉस्पिटलच्या बाजूच्या कचरा कुंडीत तुमचा जन्म झाला. कचरा कुंडीत? एका वेडाबाईने तुमचा सांभाळ केला. त्या वेडाबाईच्या दुधावर तुम्ही लहानाचे मोठे झालात. आणि एक दिवस अचानक एरियातल्या शहाण्या भाईची वाईट नजर त्या येड्या बाईवर पडली आणि आयुष्यात तुम्ही पहिला खून केला. अरे नाही, मी खून नाही करू शकत. मी खून नाही केला, असं काय बोलतोस तू? खून केल्यामुळे तुम्हाला रिमांड होम मध्ये टाकलं. नको 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 त्या सवयी तुम्हाला लागल्या तिकडे. तिकडचा गुरुजी पण बेकार होता एकदम. तुम्हाला जाम छळायचा, तुम्हाला मारायचा, तुमची वह्या पुस्तकं फाडून टाकायचा, तुमच्या दप्तरावर नाचायचा. तो वेडा होता का? नाही बॅब्स, कसं आहे, शिक्षणामध्ये अडथळे असतील ना तर आत्मचरित्र लगेच पॉप्युलर होते. तुम्ही गप्पा असावं. दप्तरावर नाचायचा. एक दिवस तुम्हाला राग आला, तुम्ही त्याच्या गळ्यावर नाचला.
त्याचा गळा चिरलात आणि तुम्ही आयुष्यातला दुसरा खून केलात. अरे तू माझं आत्मचरित्र सांगतोस की सिरियल किलरचं? बॅब्स, आत्मचरित्र जर रक्तरंजित असेल ना तो लोक इंटरेस्ट घेऊन वाचतात. अरे काय बोलतोयस तुम्ही गप्पा बसा. हा तर जेव्हा तुम्ही रिमांड होम मधून बाहेर आलात, बाहेर आल्या आल्या समोरच्या चांदणी बार मध्ये तुम्ही दारू प्यायला लागलात आणि तिकडच्या एका आयटम गर्लच्या प्रेमात पडलात. ले गई दिल मेरा मन चली खली बली खली बली खली बली खली बली खली बली खली बली. काय पूजाला आलात का? हे बघा, पैसे असे उडवायचे असतात आयटम गर्लवर. अरे पण त्या आयटम गर्लच्या नादात तासन तास तुम्ही बार मध्ये बसून असायचात. त्यामुळे अण्णा बरोबर लफडा झाला आणि मग तुम्ही अण्णाचा खून केला. नाही रे, असा कसा खून करेन? अण्णा बिचारे साध्यात गावी असतात ते आता. तुमच्या अण्णाचा नाही हो, बार मालक अण्णा शेट्टीचा खून केला तुम्ही. बार मालक अण्णा शेट्टीचा खून केला. तुमची दहशत वाढायला लागली. तुम्ही एकामागून एक खून करायला लागलात आणि जेव्हा खुनाची गोल्डन जुबली साजरी झाली तेव्हा तुम्ही एका टेकडीवर आलात आणि मोठ्याने ओरडलात, मुंबईचा किंग कोण? बॅब्स, कसं वाटलं आत्मचरित्र? बॅब्स, कसं वाटलं आत्मचरित्र? अरे पण असं काही माझ्या आयुष्यात घडलेलंच नाहीये. म्हणजे मी खून काय मी जुरा सुद्धा मारलेला नाहीये. आणि तुझ्या पप्पू डॉनचे माझं स्ट्रगल खूप वेगळं आहे रे. अरे चाळीतल्या 100 स्क्वेअर फीटच्या खोलीमध्ये 10 जणांच्या एकत्र कुटुंबात आई वडिलांनी स्ट्रगल करून एकांत शोधून मला जन्माला घातलं. वा वा. अरे माझ्या आयुष्याच्या स्ट्रगलची सुरुवात खरं माझ्या जन्मापासूनच झाली. नंतर मग काय, प्रत्येक येते 2-2 वर्ष काढत रडत खडत पदवी मिळवली. बापाच्या जागी चिकटलो, नोकरी मिळवली. आणि एरियातल्या ज्या मुलीला सगळ्यांनी नाकारलं तिच्याशी लग्न करून छोकरी मिळवली. मग काय, सगळं प्लॅनिंग फिसकटलं. फॅमिली प्लॅनिंग सुद्धा फिसकटलं. नेमक्या 7व्या महिन्यात तू जन्माला आलास. मग तुझं बालपण, शिक्षण हे सगळं करण्यात मी माझं आयुष्य जगायचंच विसरून गेलो. पण हे सगळं करताना मी कधी खोटा वागलो नाही रे, कोणाला फसवलं नाही. तुझ्या भाषेत ते झोलिंग लफडा हे काही केलं नाही मी. प्रामाणिकपणे आयुष्य जगलो. आणि एक लक्षात ठेव, प्रामाणिक आयुष्य जगायला खूप मोठं स्ट्रगल लागतं. आणि मला सांग, शुद्ध चारित्र्याच्या माणसाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार नाहीये? आणि लोकांना ते वाचण्यात इंटरेस्ट नाहीये? बोल ना बाबा. बाबा नाही, बॅब बोल, बॅब्स. नाही आता बाबाच. बाबा तुम्ही लिहा आत्मचरित्र. कॉमन मॅनचं स्ट्रगलिंग आयुष्य येऊ देत जगासमोर. मी आहे तुमच्या बरोबर बाबा. मी लिहा आत्मचरित्र. हे बघ, मला पैसे, बाबा पैसे असे कधी उडवू नकोस. ठीक आहे बाबा. असे उडव, असे. ले गई दिल मेरा मन चली. बाबा, गई दिल मेरा. बाबा, बाबा. हे एवढे संस्कार केल्यामुळे बाबांचं असं झालं शेवटी. क्या बात आहे, नवाल होता तुमचा परफॉर्मन्स. बघूया तुमच्या टीमच्या प्रमुखांना कसा वाटलाय. स्वप्नील सर. अंशुमन आणि अतुल, क्या बात है यार. अंशु, तू ब्रिलियंट परफॉर्मर आहे. तू अप्रतिम परफॉर्मर आहेस. क्या बात आहे, मला प्रचंड आवडलं. आणि अतुल, बॅब्स असे किकॅस मॅन. गॉड ब्लेस यू. निर्मिती ताई. काय तुमचं दोघांचं टायमिंग आहे यार, खूप छान. मला खूप आणि असंच करत राहा. असेच छान छान परफॉर्मन्स बघायचे आहेत मला. त्यामुळे ऑल द बेस्ट. असेच छान छान परफॉर्मन्स करा. अलिसा. सबसे पहले तो मैं आप लोगों को ये कहूंगा कि आप लोगों ने ओम प्रकाश जी और महमूद साहब की याद दिला दी आप लोगों ने. क्या क्या बात है. बात है. मजा आ गया. सुपर. ऑल द बेस्ट. आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर. मला ना खूप टेम्प्ट होत आहे की मी तुम्हाला ते मार्क देऊ जे मला द्यायचे आहेत, कारण तुम्ही माझ्या टीमचे आहात. पण मी पण या कॉमन मॅन सारखी माझी इमानदारी नाही सोडणार. नाव गुड. निर्मिती ताई. नाव गुड. आधीचे 56 आणि आत्ताचे 18 मिळून 74 गुण. क्या बात आहे. हुबायपूचे बॅब्स, तुमची ही धमाल अशीच पुढेही चालू राहू दे. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.